नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने काही लोकप्रिय रम आणि विस्की ब्रँडच्या विशिष्ट उत्पादनांवर कारवाई केली आहे। यामध्ये ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅकपायपर, रॉयल चॅलेंज, अँटिक्विटी ब्ल्यू या ब्रँडचा समावेश आहे। ही कारवाई काही विशिष्ट उत्पादने आणि उत्पादन केंद्रांमधील नियमभंगांच्या आरोपाशी संबंधित आहे। FSSAIनं मध्य प्रदेशातील युनायटेड स्पिरिट्सच्या अँटिक्विटी ब्ल्यू विस्की आणि रॉयल चॅलेंज विस्की, इनब्रू बेवरेजेसची बॅकपायपर डिलक्स विस्की आणि ओल्ड कास्क डिलक्स XXX रमच्या विक्रीस मनाई केली आहे। महाराष्ट्रात मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर यांच्याकडून बनवल्या जाणाऱ्या ओल्ड मंकच्या 3 व्हेरियंटवर बंदी घालण्यात आली आहे। रॉयटर्स रिपोर्टनुसार कोणत्या भागात विक्रीस मनाई करण्यात आली या संदर्भातील स्पष्ट माहिती समोर आली नाही। FSSAIच्या मते भारतात खाद्य सुरक्षा नियमानुसार दारूच्या पेयांमध्ये नैसर्गिक फ्लेवरिंग पदार्थांच्या वापराला परवानगी दिली जाते। मात्र FSSAIच्या प्रयोगशाळेत काही कंपन्यांच्या दारूत अशा प्रकारचे फ्लेवर मिळाले, म्हणजे रममध्ये रमचा फ्लेवर, विस्कीमध्ये विस्कीचा फ्लेवर, जे भारतीय नियमानुसार वापरण्याची परवानगी नाही। दरम्यान भारत जगातील सर्वात मोठ्या मद्य विक्री बाजारांपैकी एक आहे, जिथे या इंडस्ट्रीचा वार्षिक महसूल $40 अब्ज होण्याचा अंदाज आहे। मार्केट शेअरनुसार युनायटेड स्पिरिट्सच्या माध्यमातून डियाजिओ इंडिया देशातील सर्वात मोठी दारू कंपनी आहे, जी फ्रान्सच्या पेरनोड रिकार्डला आव्हान देते। FSSAI यांच्यावर कारवाई केली त्या ब्रँडची दारू भारतात बनली आहे। यासाठी याची किंमत इम्पोर्टेड विस्की, स्कॉच आणि प्रीमियम रमच्या तुलनेत कमी आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दिलीप निकम, नवी मुंबई।